नाशिकच्या दिंडोरीतील जीवघेणे विहीर बुजवण्यास सुरुवात। विहीर मालक राजेंद्र राजेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। विहीर मालकाकडून काळजी न घेतल्यामुळे अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याचा ठपका। ठाकरेंच्या शिवसेनेचा बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा। सूत्रांची माहिती, सुनेत्रा पवारांच्या फोननंतर पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय झाल्याची माहिती। आयोगाला दिलेलं पत्र मागे घेतलं जाणार नाही। सुनेत्रा पवार कोणतंही पत्र मागे घेणार नाहीत। झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट असल्याची चर्चा। एकनाथ शिंदेंवर आरोप करणाऱ्या दमानी यांना अटक करा। शिवसेना नेते प्रकाश महाजन यांची मागणी। दमानी यांकडून सीडीआरची कॉपी जाहीर। दमानी या रॉच्या प्रमुख आहेत का? दमानी यांना सगळी माहिती कशी मिळते? संजय राऊतांचा सवाल। सरकारच्या निशाण्यावर कुणीतरी असल्याचा दावा। खरातचा कथित पीए रमेश हिंगेची शिर्डी पोलिसांकडून चौकशी। मागील 7 तासांपासून हिंगेसह त्याच्या भावाची चौकशी सुरू। हिंगेच्या चौकशीतनं महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता। भोंदू खरातवर 12वा गुन्हा दाखल। खरातकडून कांदा व्यापाऱ्याची फसवणूक। देवाचा अवतार सांगून 60 लाखांचा प्लॉट 22,25,000ला घेतला। माढ्यातील अंजनगाव खेलोबा गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या मध्यस्थीला यश। पुतळ्याचं नव्या जागी स्थलांतर। सांगलीत पुतळा बसवण्यावरून झालेल्या वादावर पडदा। त्रिकोणी बागेत संभाजी महाराजांचा पुतळा उभारणार। सुनेत्रा पवारांच्या हस्ते 13 एप्रिलला भूमिपूजन। गँगवॉरच्या घटनेनं नांदेड शहर हादरलं। डी मार्ट रोडवर गँगवॉरमधून तिहेरी हत्याकांड। नांदेडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर।